ऑरा तुम्ही आता जसं सांगितलं की प्रोटेक्ट करावा लागतो, तर तो प्रोटेक्ट कशा पद्धतीने? भरपूर गोष्टी आहेत प्रोटेक्ट करण्याच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की ऑरा प्रोटेक्ट करायचा आहे, हॉन्टेड जागा अवॉइड इट. म्हणजे लोक किल्ल्यांवर जातात, रात्रीचे समुद्र बीच साईड, कॅन्डल लाईट डिनर, शॅक्समध्ये जाऊन तिथे मस्तपैकी बसतात. तिथे जिन्स असतात, तिथे निगेटिव्ह एनर्जीज असतात, पाण्यात बुडालेल्या लोकांचे आत्मे तिथे फिरत असतात. मग जर तुमचा ऑरा वीक आहे, मग हा ऑरा वीक कसा होतो, तर तुमचं राहणीमान, तुम्ही करणाऱ्या चुकीच्या गोष्टी, चुकीच्या सवयी. तुमचं शरीरसुद्धा हे तुम्हाला दिलेलं देवानी एक वरदान आहे. तुम्ही त्याचं हेळसांड केली, निष्काळजीपणा केला, तुमचं ऑटोमॅटिकली एनर्जी लेवल चेंज होणार आहे. चांगले कपडे घालणं, स्वच्छ राहणं, विचार थॉट प्रोसेस चांगली ठेवणं, लोकांबद्दल कर्म चांगले करा, लोकांबद्दल चांगला विचार करा, लोकांना लुबाडायचं. वाईट वृत्ती ठेवली की वाईट ऑरा होतो. मग या गोष्टी तुमच्या ऑराला पण मॅटर करतात. मग तुम्ही जिथे जाल तिथल्या एनर्जी तुम्ही कॅरी करता. तुमचा ऑरा समजा एखादा थोडासा वीक असेल आणि तुम्ही एखाद्या वाईट ठिकाणी गेलात, तर तुम्ही तुमच्याबरोबर ती एनर्जीसुद्धा घेऊन गेला. धूळ आपण आपल्याबरोबर कॅरी करतो. कुठेतरी डिगिंग चालू आहे, खोदकाम चालू आहे आणि तिथे जाऊन उभे राहणं कशाला, हे तर दिसणार आहे. ऑरा आणि एनर्जी ही अदृश्य शक्ती आहेत. निगेटिव्ह एनर्जी ही अदृश्य शक्ती आहेत. एनर्जी ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चांगली शक्ती म्हणजे गुड ऑरा, गुड एनर्जी. अदृश्य शक्ती वाईट ऑरा, वाईट एनर्जी आणि स्पिरिट एनर्जीज.